स्वागत आहे न्यूज मराठी 24/7 मध्ये. आपण आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये. आपले इथले जे नागरिक आहे आपण त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं बघून घेऊया. त्यांच्या वार्डाबद्दल त्यांच्या काय समस्या आहेत व त्यांची काय इकडे कुणाची हवा आहे आपण ते बघून घेऊया. दादा काय सांगणार तुम्ही? आपलं प्रभाग क्रमांक 2 मध्ये काय समस्या आहे तिथल्या? रामकृष्ण हरी. मी राजेंद्र पाटील. मी एक वारकरी आहे साहेब. मी पंढरपूरच्या वारीला दरवर्षी वर्षातनं 2दा जातो. पण या वार्डामध्ये प्रशांत बादाने पाटील यांच्यावर अन्याय झालेला आहे. तर त्यामुळं आम्ही वारकरी संप्रदायाचे सर्व कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, भागवतकार असेल, आम्ही सर्वजण प्रशांत बादाने पाटील यांना जाहीर पाठिंबा करत आहोत. रामकृष्ण हरी. बरं, प्रभागामध्ये 4 जणांना मतदान करायचा अधिकार दिला आहे तुम्हाला. आता तुम्ही बादाने पाटलाचं नाव घेतलं, हो. बाकीचे 3 सांगा ना. हे बघा, 3 हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रशांत बादाने पाटलावर खरोखर अन्याय झाला म्हणून वारकरी संप्रदायाचे सर्व आम्ही पंढरपूरला बैठक घेऊन, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरलाही बैठक घेऊन आम्ही असं ठरवलं की प्रशांत बादाने पाटलाला एक चालवायचं आणि 3 हा माझा वैयक्तिक अधिकार असल्यामुळे मी सांगणार नाही. म्हणजे याने एक नाव सांगितलं, बाकीचे 3 नाही, त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे दादा? मी प्रशांत बादाने पाटील यांचं समर्थक आहे. त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. अन्याय झालेला असल्यामुळे एक मत मेणबत्तीला जरूर मिळणार आहे. बाकी 3 मतं मी माझे वैयक्तिक देणार आहे. काय समस्या आहे तुमच्या वार्डातल्या? आमच्या वार्डामध्ये अनेक समस्या आहेत. दादा तुम्ही सांगा. नाही करू नका. पहिली गोष्ट सांगायचं म्हणलं, राजभाऊच्या बाबतीत बोलायचं झालं तर राजभाऊचं असं आहे की त्यांना आवाज दिल्यानंतर लगेच जागेवर हजर राहील. समस्या काय आहे काय नाही ते येणारा माणूस आहे. नंबर 1ला राजभाऊ असेल, नंबर 2ला बादाने पाटील असतील, नंबर 3ला पूनम खरगे पाटील असतील आणि 3रं मी ज्याला वाटेल त्याला. हे बिनधास्त बोल आहेत साहेबांचे. यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. 3 नावं सांगितले पण एक नाही सांगितलेलं. ठीक आहे, तो त्यांचा वैयक्तिक अधिकार. दादा तुम्ही काय? अरे नमस्ते. हे आहेत आपलं काय नाव? LD ताटू, शिवराणा सेवा संघाचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आहेत LD ताटू साहेब आलेले आहेत. सर काय सांगणार तुम्ही? बादाने पाटलाचं एवढं काम आहे, बाकीचे नुसते फटाके फाडतात, खुश होतात, पण हा माणूस ओरिजिनल आहे. या ओरिजिनल माणसाला निवडून आणण्यासाठी पुंडलिकनगरहून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. या माणसाचं काम बोलतं, ज्या माणसाचं काम बोलतो तो आदर्श घेण्यासारखा आहे. आणि ह्या माणसानं मेणबत्ती लावलेली, ही मेणबत्ती त्या या ठिकाणी विझणार नाही. ती जिवंतपणे या ठिकाणी आपलं परिक्रमण करेल आणि या ठिकाणी ह्या वार्डाचाच नाही, या शहराचा एक आदर्श व्यक्ती म्हणून बादाने पाटील राहतील अशी मला खात्री आहे. तुम्ही काय? प्रशांत बादाने साहेबचे ते म्हणजे लहानापासून तर प्रत्येकाला एवढी माणसाला मदत करणार आहे, निस्वार्थी, कोणालाच कधी बघणार नाही. हे माझं एक काही नाही. त्यांना फक्त एकच आहे की माझं निस्वार्थपणे त्यांनी सेवा दिलेली आजपर्यंत. मी त्यांना जवळपास 15 ते 16 वर्षापासून ओळखतो की जेव्हा ते पक्षात बी नव्हते कुठल्या, तेव्हापासून त्यांना ओळखतं की ते गोरगरीब असो, मंदिर असो, प्रत्येक ठिकाणी ते हजर राहतात. कोणाची काही अडचण असते प्रत्येक समस्येला ते हजर म्हणजे सोल्युशन देतात. आणि माझं जवळपास इथं भरपूर मित्रमंडळी तर वेगळ्या पक्षाचे, तर प्रत्येकाचं म्हणणं असंच आहे की बादाने साहेबांवर अन्याय झाला आहे आणि आम्ही बादाने साहेबांचा जरी काही संबंध नसता तरी आम्ही बादाने साहेबांनाच वोट आणणार. कारण बादाने साहेबांना खरंच म्हणजे त्या पात्र आहेत की ते सर्वसामान्यमध्ये पोहोचता येते. आणि आमचं मत आहे की बादाने पाटील साहेबच येतील आणि 100% येणार. बरं, बाकीचे 3चं नाव काय? तुम्ही 3 मतदान करणार? 3चं बघा सर, बाकीचे कार्यकर्ते फक्त नावाला असतात. ते वर्ष 5-5 वर्ष भेटत नाही. म्हणजे तुम्हाला नाव नाही सांगायचं? नाव नाही सांगायचं. फक्त माझं एक वोट तर बादाने पाटील साहेबांना कन्फर्म आहे. बरं, आणि यांना फक्त एकच नाव सांगताय बादाने पाटील, बाकीचे 3 ते गुप्त ठेवताय. ते म्हणतात आमचा अधिकार आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय म्हणता? तुमच्या प्रतिक्रिया? घुमणे पाटील, आमचं पहिलं मत इकडे बादाने पाटलाला आहे. नंबर 1चं मत आणि 2 नंबर वानखेडे. आणि आम्ही नंतर 2 तर सांगत नाही आता. आणि बादाने पाटलाचं नंबर 1 काम आहे. त्यांच्यावर अन्याय का झाला. बरं त्यांनाच का असं तुम्ही? त्यांच्यावर अन्याय केलेला अच्छा. आहे. पक्षावर 15 वर्ष काम करता येते. गोरगरिबाचं नंबर 1चं काम आहे त्यांचं. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या 100% पाठीमागे आहे. जाधव मनसाराम ज्योतिराम. माझं मत जे आहे ते मेणबत्तीलाच जाणार आहे. कारण बादाने पाटील हे 15 वर्षापासून काम करतात. त्याच्यामुळे आमचं मत हे बादाने पाटलालाच राहील. मेणबत्ती निशाण्यावर आम्ही 15 तारखेला
वोट देणार. का बरं बदाने पाटीलच का? बदाने पाटलांनी समाजाची सेवा केली, अन्याय झाला, त्यांच्यावर अन्याय झालेला त्यांच्यावर आहे अन्याय झालेला आहे, म्हणून मेणबत्तीलाच हे आमचं मत राहील. बाकीचे बाकीचे जे मतदार आहे, उमेदवार आहे, त्याच्यावर आम्ही नंतर विचार करू, मेणबत्तीच्या नंतर. कारण घ्यायची. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत प्रभाग क्रमांक 2च्या? काय म्हणणं आहे तुमचं? इथं उमेदवाराची हवा मी कोणाची? प्रकाश वाघे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागाचा मला चांगला अभ्यास आहे. परंतु हे मतदान हे गुप्तदान असतं. हे तुमच्यासमोर व्यक्त करून याच्यामध्ये काही फार मला इंटरेस्ट वाटत नाही. कारण प्रत्येकाने जर नाव तरी पण सांगण्यात हवा गेलं, कोणाची आहे? या वार्डामध्ये सगळ्यात जास्त नंबर 1ला हवा प्रशांत भदाने पाटलाची हवा आहे. का बरं? कारण त्या माणसाने गेल्या 15 वर्षापासून या प्रभागामध्ये असं उत्कृष्ट काम केलं आहे आणि लोकांच्या मनामनामध्ये घर केलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक माणसाच्या घरात जातो मी, लोक म्हणतात आम्ही मेणबत्तीला देणार. नाही, तुम्ही काय म्हणणं आहे ते लोक? माझं वैयक्तिक मत आहे, मी प्रशांत भदाने पाटील एक मत देणार. बाकीचे 3 जण? 3 मतदान हे माझे गुप्त असेल. क्या बात. बहुत बढिया. काय नाव आपलं? माझं नाव प्रकाश वाघे. एक एम करू दे. कोणते उमेदवार तुम्हाला वाटतं? 4 जणांचा मतदानाचा अधिकार आहे तुम्हाला, सांगू का? आपल्याकडे मतदान होणार फक्त बदाने पाटील, इकडे बघा. हां, बदाने पाटील बरं. बाकीचे 3 आणि 3 बदाने पाटलाला 100% एक मतदान असणार. का बरं? का बदाने पाटीलच का? खूप कामं केलेली 15 वर्षापासून आणि करोनापासून त्यांच्या आमच्या पाठीमागे ते आहे. जेव्हा धर्माचे कामं असले तरी ते असतातच, सप्त्याला ते आहे. आणि इतर एखादी रात्री बेरात्री जर काही येणेकरून काही दुःखाचे वगैरे कामं पडले तर नक्कीच बदाने पाटलाला फोन केल्यावर ते रात्री 2:30 वाजता पण येतात. ठीक आहे. हे आहे प्रभाग क्रमांक 2 मधले नागरिक यांनी त्यांच्या मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी माधव किल्लारे, न्यूज मराठी 24/7.